रंगीत कापूस आपल्या कापसाच्या ज्या प्रजातीमध्ये आहेत त्या पहिलेपासूनच उपलब्ध आहेत. आमच्याकडे जे विविधता आम्ही साठवून ठेवतो जर्मप्लाझम म्हणून, ते जर्मप्लाझम कलेक्शन आमच्याकडे कपासीचं जवळपास 12,000 ॲक्सेशनच्या वर आहेत. आणि त्याच्यामध्ये जे हिरसुतम कापूस आहे, अमेरिकन कापूस ज्याची जास्त प्रमाणात लागवड केली जाते, त्याच्यामध्ये अशी विविधता असलेले 40च्या वर ॲसेशन्स आहेत. देशी कापसामध्ये पण असे ॲक्सेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये ब्राऊन व पांढऱ्या कापसाच्या व्यतिरिक्त जो ब्राऊन कापूस आहे, जो लाईट ब्राऊन किंवा डीप ब्राऊन आणि हिरव्या रंगाचा पण त्याच्यात विविधता पाहायला मिळते. परंतु रंगीत कापूस जसा ते रंग डेव्हलप करण्याकरता कापसाचं बोंड जेव्हा उमलतं फुटतं तेव्हा जेव्हा सनलाईटला एक्सपोज होतं त्याचा रंग गडद होत जातो. आणि परंतु याला जर जास्त एक्सपोजर झाला तर तो फेड पण होतो. त्याच्यामुळे त्याची वेळेवर वेचणी होणं पण तेवढंच महत्त्वाचं असते. हिरवा रंग लवकर फेड होतो आणि हा स्टेबल नाही. त्याच्यामुळे याच्या हिरव्या रंगाच्या जे व्हेरायटीज आहेत आम्ही डेव्हलप केलेल्या नाही, कारण की तो रंग स्टेबल नाही. परंतु ब्राऊन कलर आहे तो जवळपास स्टेबल राहतो. आणि आपण जे वॉशिंगमध्ये जर आपण त्याचं कापड बनवलं किंवा धागा बनवला तर त्याचा रंग जात नाही, उलट गडद होत जातो. आणि हा टिकाऊ रंग असल्यामुळे याच्यामध्ये व्हेरायटीज डेव्हलप करणं तेवढं सहज सोपं होतं. परंतु पांढऱ्या कापसाच्या तुलनेत आपण जर ब्राऊन कापूस किंवा ग्रीन कापूस यांच्या धाग्याची गुणवत्ता बघितली. सॉरी, आप लोगों को थोड़ा विलंब से वेट करना पड़ा और विलंब हो गया क्योंकि याची गुणवत्ता आपण बघितली तर धाग्याची लांबी ब्राऊन कापसाची कमी आहे आणि त्याची मजबूती पण थोडी कमी आहे. व्हाईट कापूस आपला जो पांढरा कापूस आहे त्याची धाग्याची लांबी जास्त आहे आणि त्याची धाग्याची मजबूती पण जास्त असते. आणि इंडस्ट्रीला जो लांब धाग्याचा आणि मजबूत धाग्याचा कापूस मिळाला तर जे हाय स्पीड स्पिनिंग करून धागा जो बनवला जातो ते त्यांना सहज बनवता येतो. कमकुवत धागा असला तर त्याच्यात नेप्स किंवा गाठी म्हणतो आपण त्या येतात आणि त्याची जी फिनिशिंग आहे कापडाची तेवढी येत नाही. तरीही मागच्या काही वर्षापासून आमचं हे संस्थान रंगीत कापसावर काम करत आहे आणि जवळपास 6 व्हेरायटीज आमच्या संस्थेद्वारे डेव्हलप करण्यात आल्या आणि त्या रिलीज करण्यात आल्या आहेत. आणि याचे डेमॉन्स्ट्रेशन्स आम्ही शेतकऱ्याच्या फील्डवर पण देत आहोत. जवळपास अकोला किंवा औरंगाबादला पण आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या काही शेतकऱ्यांना याचं बीज देऊन आम्ही त्याचं उत्पादन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा रंगीत कापूस आणि व्हाईट कापूस इंडस्ट्रीज थोडं त्याच्यात कंटॅमिनेशन होऊ नये रंगाचं, त्याच्यामुळे वेगळा ठेवला जातो. एक आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करावं लागतं. त्याच्यात जर कंटॅमिनेशन झालं तर पांढरा कापूस आणि रंगीत कापूस जर मिक्स झाला तर कापसाला तेवढं जे प्राईस मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. म्हणून हे दोन्ही रंगाचा म्हणजे ब्राऊन रंगाचा कापूस म्हणा किंवा व्हाईट कापूस हा साठवणीकरता लागवडीकरता पण त्याला आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करावं लागतं, वेगळा लावावा लागतो, वेगळं त्याचं स्टोरेज करावं लागतं. आणि इंडस्ट्रीची जे जसं म्हटलं की डिमांड हे असतं की लांब धाग्याचा कापूस आणि मजबूत कापूस हवा, तर त्यांची ती जे आवश्यकतेनुसार आता आमचा प्रयत्न आहे की लांब धाग्याचा कलर कॉटनमध्ये आपल्याला ब्राऊन कापसामध्ये कशा व्हेरायटीज डेव्हलप करता येईल. देशी कापसामध्ये पण आपल्याकडे 24.5 mm लांबीच्या धाग्याचा कापूस उपलब्ध आहे आणि त्याची मजबूती पण तेवढीच म्हणजे आम्हाला पाहायला मिळाली. इवन हिरसुतममध्ये 23.8 mm पर्यंत आपल्याला म्हणजे ते धाग्याची लांबी मिळालेली आहे. जनरली आपलं जे जर्मप्लाझम आहे याच्यामध्ये 20 ते 22च्या वर मिळत नाही जी धाग्याची लांबी, आणि मजबूती पण कमी असते. तर प्रयत्न राहील की आणखी याच्यापेक्षा जास्त लांबीचा आणि मजबूत म्हणजे धाग्याचा कापूस आपल्याला डेव्हलप करता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव